ही जी राजकीय सत्ताधारी नेत्यांची नाटकं सुरू आहेत सध्या देशामध्ये, की पेट्रोल डिझेल दरवाढ त्या ठिकाणी होणारे, राष्ट्राच्या संपत्तीचा कमी खर्च झाला पाहिजे म्हणून ताफ्यामधल्या गाड्या कमी करणार, कुणी बसनी प्रवास करतंय, कुणी बुलेटवर प्रवास करतंय, कुणी सायकलवर प्रवास करतंय. प्रधानमंत्री महोदयांनी आवाहन केल्यानंतर सगळे आता आपल्या आपल्या परीनं मी कसा शब्दाला उतरतो हे दाखवण्याचा प्रयत्न होतोय. पण ही सगळी नाटकं आहेत. माझं स्पष्ट आणि प्रामाणिक मत आहे, देश आपला आर्थिक संकटात आहे. देश आर्थिक डबघाईला आलेला आहे. देशाची अर्थव्यवस्था 100 ना 1001% कोलमडलेली आहे. देशामध्ये महागाई वाढणार आहे. म्हणून राज्यकर्त्यांना देश चालवणं सध्या जमत नाही. कारण अगोदर बेफाम त्या ठिकाणी खर्च केला. यांच्या केनवामध्ये प्रधानमंत्री महोदयांपासून, राज्याच्या मुख्यमंत्र्यांपासून ते मंत्र्यांपर्यंत किंवा आमदारांच्या एखाद्या गाठीभेटीपर्यंत यांच्या 25-25, 50-50 गाड्या असतात. त्या सगळ्या लवाजमाचा खर्च, त्या गाड्यांचा खर्च बेफाम होतो हे काही सांगायची गरज नाही. पण यांची ही नाटकं सुरू आहेत. प्रधानमंत्री महोदयांनी काय सांगितलंय? सोनं खरेदी करू नका. 1.5 लाख रुपये सोन्याच्या तोळ्याचा भाव आहे. कोण कशाला खरेदी करल? काय सोनं खाणार आहेत का? अजिबात नाही. परदेश दौरा करू नका. कोण चाललंय रोज ज्यांच्याकडे पैसे आहेत ना तेच तुम्हाला परदेशात दिसतील, सोन्याच्या दुकानात दिसतील. आणि ज्यांची गरज आहे ते काय जमीन जुमला विकतील आणि मुलाबाळांच्या लग्नासाठी, खास करून जे नवं जुनं करायचं असतं त्यासाठी. 5 राज्याच्या निवडणुका झाल्यावर हे सगळं सुचलं. पण प्रत्येक निवडणुकीमध्ये याच सत्ताधारी पक्षांनी करोडो रुपये वाटले. मला सांगा, तुमच्या इथल्या नगरपालिकेला, महानगरपालिकेला किंवा कुठल्याही निवडणुकीला, कुठल्याही इलेक्शनला मताचा रेट काय होता? हे राजकीय पक्षांचं सांगतोय मी, प्रस्थापित. ह्यांनी मताला 5 नाही 10,000 रुपयापर्यंत वाटले. काय सांगताय? ह्या सगळ्या राजकीय पक्षांच्या तिजोऱ्या जर खाली केल्या ना, देश कधीच आयुष्यात पुढची 100 वर्ष सुद्धा आर्थिक संकटात येणार नाही. पण या राजकीय लोकांनीच एवढा पैसा दाबून ठेवलाय आणि सर्वसामान्य जनतेला हे नियमाचं सांगतात. काय हा धंदा आहे? बरं, ह्यांची नाटकं वर्षभर नाही चालणार. उगा 4 दिवस ह्यांचं बघा तुम्ही. अहो, फुकटात गाड्या वापरायच्या, सगळा सरकारी लवाजमा वापरायच्या सवय लागली. हे 8 दिवसात अवकातीवर येतील, तुम्ही बघा. आणि माझा हा शब्द आहे, तुम्ही लिहून ठेवणार. कारण कुठलाही नेता सरकारी गाडीशिवाय, अहो यांना सरकारी गाडी मिळाली की लाल दिवा पाहिजे. मुंबईच्या महापौरचं बघितलं ना तुम्ही? लाल दिवा असला की मागं 2-4 गाड्या पाहिजे, पोलीस प्रोटोकॉल पाहिजे. ह्या लक्झरियस लाईफ शिवाय हे जगू शकत नाहीत. आणि ह्यांनी काय देशाला म्हणजे शहाणपणा शिकव? कारण कुठल्याही आमदाराने, कुठल्याही लोकप्रतिनिधींनी, कुठल्याही सरकारी अधिकाऱ्यांनी ह्या गाड्या सोडण्याचं नाटक करण्यापेक्षा जे बोगस बिलं काढतात, जे प्रचंड आर्थिक भ्रष्टाचार होतो, प्रत्येक गोष्टीत पैसे खाल्ले जातात. नीट परीक्षा फोडली, एका पेपरचा रेट किती होता? 28 लाख रुपये कमीत कमी. हजारो करोडो विद्यार्थी परीक्षेला बसतात. त्यातला 1% जरी लोकांनी पैसे दिले असं गृहीत धरा, किती हजार कोटी रुपये ह्या भ्रष्टाचारांच्या माध्यमातून कमवले जाणार. सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा, स्वतःच्या गाड्या वापरू नका, एव्ही गाड्या वापरा. वेगळ्या वेगळ्या किती वर्गांना सांगितल्या, परंतु हे सगळं स्वतःचा कॅनवा जर काही दिवसांनी मंत्र्यांचं बघा, हे सगळे नेते परदेश दौरा करणार. हे सगळे देशाची दिशाभूल करतायत. माझं स्पष्ट म्हणणं आहे. आणि ही सगळी नाटकं आहेत, बाकी काही नाही. हे लक्षात ठेवा.